साक्री दहिवेल येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज कार्यक्रम अभियान व महसूल सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री। महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग असून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होणे कामी भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा आगामी जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत साक्री तहसील कार्यालयामार्फत सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे दिनांक सप्टेंबर 17 रोजी राजयोग मंगल कार्यालय दहिवेल तालुका साक्री येथे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मंजुळाताई तुळशीराम गावित विधानसभा सदस्य साक्री विधानसभा मतदारसंघ यांचे हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रमावेळी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांना लाभ मंजुरी आदेश तसेच उत्पन्न, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जीवन 7/12 मोहिमेअंतर्गत 7/12 वाटप करण्यात आले। तसेच पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड यांचे लाभार्थी यांना वाटप करण्यात आले। तसेच भूमी अभिलेख कार्यालय मार्फत मालमत्ता पत्रक सनद वाटप करण्यात येऊन महिला व बाल विकास विभागामार्फत बेबी किटचे वाटप माननीय आमदार मंजुळाताई गावित यांचे हस्ते करण्यात आले। यावेळी अध्यक्षीय मनोगतात आमदार मंजुळाताई गावित यांनी तालुक्यातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात यावा व सदर उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगितले। तसेच सदर कार्यक्रमात राबविण्यात येणारे विविध उपक्रम पाणंद रस्ता मोहीम, सर्वांसाठी घरे व नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी उपस्थित सर्वांना विस्तृत असे मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमास उपस्थित आमदार मंजुळाताई गावित, धुळे जिल्हा परिषदेचे डेप्टी सीओ निशा जाधव, साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे, साक्री गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे, पिंपळनेर अप्पर तहसीलदार दत्ता शेजूल, उपाधीक्षक भूमी अभिलेख किशोर परदेशी, साक्री पोलीस निरीक्षक दीपक वळवी, नायब तहसीलदार किरण कोठावदे, CDPO मनोज जाधव, शिवसेना तालुका प्रमुख अमोल सोनवणे, ग्रामविकास अधिकारी अशोक बच्छाव, दहिवेल लोकनियुक्त सरपंच प्रकाश वळवी, दहिवेल उपसरपंच नंदकुमार महाले, तसेच सर्व दहिवेल ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व गावातील तमाम नागरिक व महिला आदी उपस्थित होते। यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशभर आणि आपल्या महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यात राज्यभर असं आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचं उद्घाटन सन्माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी केलेलं आहे। त्याच पद्धतीने आपल्या या दहिवेल गावात या ग्रामसभेच्या आयोजित या कार्यक्रमात आजच्या या समृद्ध पंचायत राज अभियान आणि महसूल सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाचं उद्घाटन आजच्या तारखेपासून म्हणजे 17 तारखेपासून तर येत्या 31 सप्टेंबर पर्यंत हा पंचायत राज अभियान आणि 17 तारखेपासून तर 2 ऑक्टोबर पर्यंत हा देखील कार्यक्रम या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं असं जाहीर करते। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या या JTI बागुल साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आपल्या या कार्यक्रमात
आपल्या या गावचे, या ग्रामसभेचे, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावकरी, या गावातील सर्वच पदाधिकारी, सर्वच उपस्थित माझे बंधू आणि भगिनींनो, नुकतंच आपण आज या ठिकाणी गावाचा विकास करायचा असेल, गावाचा विकास कसा करायचा यासाठी ग्रामविकास या विभागामार्फत आपल्या या केंद्र आणि राज्याच्या ज्या ज्या योजना आहेत, ह्या योजना आपल्या प्रत्येक गावागावात, प्रत्येक व्यक्तीबरोबर, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लाभार्थीला या कानाकोपऱ्यात या योजनांचा लाभ मिळावा यासाठीच आजचं हे पंचायत राज याचं संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीत आज होत आहे. त्याच पद्धतीने आपल्या गावात देखील, या ठिकाणी दैवेल गावात देखील हा कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटन झालं आणि या कार्यक्रमासाठी सर्व गावातील, आपल्या या गावातील सरपंच आणि सर्व सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी मनापासून आपल्या या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि गावातील सर्व अधिकाऱ्यांचं सुद्धा मी आणि ग्रामस्थांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते. नुकतंच आपण सन्माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलंच. त्याच पद्धतीने आपल्या या प्रत्येक गावागावात, प्रत्येक गावाचा विकास कसा व्हावा, कसा होईल यासाठी केंद्र आणि राज्य या सरकारच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत. लोककल्याणकारी योजना ह्या अनेक प्रकारच्या. सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.